नमस्कार मित्रांनो, आज आपण नववा पाठ बघूया. अपशरण कारके एक. अपशरण म्हणजे काय? तर खडकांची झीज होणे. यावर आपल्याला आकृतीच्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले आहे, म्हणून हा पाठ महत्वाचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. भूपृष्ठावर जी भुरपे पाहतो त्यांच्या निर्मितीस बाह्य प्रक्रिया कारणीभूत असतात, हे आपण पाहिले आहे. या बाह्य प्रक्रियांपैकी अपशरण प्रक्रियेचा अभ्यास आपण मागील पाठात केला आहे. या आणि पुढील पाठात अपशरण, वहन व निक्षेपण या प्रक्रियांचा अभ्यास आपण करणार आहोत. अपक्षरण म्हणजे खडकांची झीज होणे, हे लक्षातच राहू द्या. अतिशय महत्वाचं आहे. अपक्षरण म्हणजे खडकांची झीज होणे. खनन व घर्षण यासारख्या प्रक्रियांमुळे ही झीज होते. पाणी, वारा, बर्फ इत्यादी जेव्हा जमिनीवरून वाहतात तेव्हा त्यांचे खडकाशी घर्षण होते व त्यातूनच खडकाचे अपक्षरण होते. म्हणूनच वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा व भूजल यांना अपक्षरणाची कारणे असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. अपक्षरणाची कारके कोणती? तर वारा, नदी, हिमनदी, सागरी लाटा व भूजल यासारखे प्रश्न आयोगाने विचारले आहे की अपक्षरणाची कारके ओळखा. तर तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. हे भूजल हे लक्षात नाही. आपल्याला असं वाटू शकते की हे कारणे नसेल, पण आहे. वारा, नदी व हिमनदी यांचे कार्य प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असते. सागरी लाटा व भूजल यांचे कार्य त्यांची उपलब्धता असलेल्या प्रदेशात आढळते. वारा, नदी व हिमनदी हे अनुक्रमे वायुरूप, द्रवरूप व घनरूप आहे. हा पॅरेग्राफ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे समोरची माहिती समजून घेण्यासाठी, म्हणून लक्ष देऊन बघा. वारा, नदी, हिमनदी हे अनुक्रमे वायुरूप, द्रवरूप व घनरूप आहे. म्हणजेच या पदार्थाच्या घनतेत फरक आहे, तसेच त्यांच्या वाहण्याच्या वेगात फरक असतो. त्यामुळे त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेतही फरक आढळतो. परिणामतः या कारकामुळे तयार होणाऱ्या भूरूपातही फरक आढळतो. अपक्षरण व वहन प्रक्रियाद्वारे भूपृष्ठावरील खडकाचे आच्छादन दूर केले जाते. त्यामुळे या प्रक्रियांना एकत्रितरित्या अनाच्छादन प्रक्रिया असेही म्हणतात. या पाठात आपण नदी, हिमनदी, वारा या अपक्षरण कारकाची माहिती घेणार आहोत, हे लक्षात घ्या. या पाठात आपण काय बघणार आहोत? नदी, हिमनदी व वारा या अपक्षरण कारकाची माहिती बघणार आहोत. समोर बघूया. नदी बघूया. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यानंतर त्यातील काही पाणी जमिनीत मुरते, तर काही पाण्याची वाफ होते. उरलेले पाणी जमिनीच्या उतारानुसार म्हणजे जास्त उंचीच्या भागाकडून कमी उंचीच्या भागाकडे वाहू लागते. त्यातून त्यातून वाहण्याच्या पाण्याच्या प्रमाणानुसार या प्रवाहांना आपण ओहळ, ओढा, नाला, नदी इत्यादी नावांनी ओळखतो. नदीचे कार्य बघूया. भूप्रदेशाचा उतार, नदीचा वेग, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि त्यातील गाळाचे प्रमाण या घटकावर नदीच्या कार्याचे स्वरूप अवलंबून असते. अपसरण बघूया. उताराच्या दिशेने वाहत असताना नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व सोबत आणलेल्या गाळामुळे नदीपात्राच्या तळाचे व काठाचे खनन होते. तसेच प्रवाहातील रेती, दगडगोटे इत्यादी एकमेकावर आढळून फुटतात. या सर्व अपसरण क्रियांमुळे पुढील प्रमुख भूरूपे तयार होतात. ही आकृती बघा. ही नदी आणि या ठिकाणी बघा खनन जास्त झालेलं आहे. या ठिकाणी बघा अपक्षरण क्रियामुळे प्रमुख भूरूपे तयार होतात. ती भूरूपे बघूया. एक घडई आणि हे व्ही आकाराची दरी. आपण घडई बघूया. घडई पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो, हे लक्षात घ्या. पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो. येथे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते. यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घडई निर्माण होते. इथे बघा अरुंद घडई निर्माण का होते? कारण इथून बघा पर्वतीय प्रदेशात नदीचा वेग जास्त असतो. येथे काठापेक्षा तळाचे खनन जास्त होते. यामुळे तीव्र उताराचे काठ व अरुंद तळ असलेली घडई निर्माण होते. आकृती 9.1 पहा. उदाहरणार्थ ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीची घडई व रायगड जिल्ह्यातील उल्हास नदीची घडई. या ठिकाणी बघा वैतरणा नदीची घडई कुठे आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि उल्हास नदीची घडई कुठे आहे? तर रायगडमध्ये. आकृती 9.1 बघा. इथे घडई दिली आहे बघा. व्ही आकाराची दरी बघूया. नदीच्या प्रवाहात कालांतराने पाण्याबरोबर गाळाचे प्रमाण वाढते. गाळाचे वहन करण्यात नदीची अधिक शक्ती खर्ची पडते. परिणामी तळभागाचे खनन कमी होते, मात्र काठावर तसेच दरीच्या उतारावर खनन जास्त होते. उताराचा भाग खननामुळे मागे सरला जातो. त्यामुळे दरीचे उभडतळ रुंदावून दरीला व्ही आकार प्राप्त होतो. आकृती 9.2 पहा. पश्चिम घाटात अशा अनेक दऱ्या आढळतात. ही व्ही आकाराची दरी बघा. या ठिकाणी दाखवलेली आहे.
कुंभगर्ता बघूया. काही वेळेस नदीपात्रातील खडकामध्ये जोड असतात. या जोडामध्ये दगडगोटे अडकतात. पाण्याच्या प्रवाहामुळे हे दगडगोटे एकाच ठिकाणी वर्तुळाकार दिशेत फिरू लागतात व तेथे खडगा तयार होतो. ह्यास कुंभगर्ता किंवा रांजण खडगा असे म्हणतात. आकृती 9.3 पहा. अहमदनगर जिल्ह्यातील निखोड येथे कुकडी नदीच्या पात्रात, तसेच पुणे जिल्ह्यात भेडेवाडी येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात असे रांजण खडगे मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहे. धबधबा बघूया. डोंगरावरून वाहताना पाणी जेव्हा एखाद्या कड्यावरून खाली पडते तेव्हा धबधबा तयार होतो. काही प्रदेशात कठीण व मृदू खडकाचे थर जवळजवळ आढळतात. तेथे कठीण खडकापेक्षा मृदू खडकाची झीज लवकर होते व नदीपात्राच्या उंचीत फरक होऊन धबधबा निर्माण होतो. धबधब्याच्या तळाशी कुंडल निर्माण होतात. आकृती 9.4 पहा. नर्मदा नदीवरील धुवाधार व शरावती नदीवरील गिरसपा हे आपल्या देशातील धबधबे प्रसिद्ध आहेत. हे लक्षात घ्या. जोड्या लाभामध्ये विचारलं आहे. नर्मदा नदीवरील धुवाधार आणि शरावती नदीवरील गिरसपा हे आपल्या देशातील धबधबे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी बघा, या आकृतीमध्ये हा कठीण खडक आहे आणि हा मृदू खडक आहे. नदी या ठिकाणी वाहत येत आहे. हा मृदू खडक आहे म्हणून झीज लवकर होते व या ठिकाणी धबधबा निर्माण होते. या ठिकाणी बघा धबधबा दिला आहे. नदी या ठिकाणावरून वाहत आल्यावर या ठिकाणी खाली एका गड्ड्यासारखा भाग निर्माण होतो. त्याला कुंडल असे म्हणतात. कुंडल लक्षात राहू द्या. कुंडल हे कशा संदर्भात आहे तर धबधब्या संदर्भात आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे. वहन व निक्षेपण बघूया. अपक्षरण क्रियेमुळे तयार झालेला गाळ नदीच्या प्रवाहातून वाहून नेला जातो. जमिनीचा उतार मंद झाल्यास नदीच्या प्रवाहाची गती मंद होते व परिणामी नदीचा गाळ वाहून नेण्याची क्षमता मंदावते. अशा ठिकाणी गाळ साचण्यास सुरुवात होते. या गाळ साचण्याच्या क्रियेस निक्षेपण असे म्हणतात. हे लक्षात घ्या. निक्षेपण म्हणजे काय तर गाळ साचण्याच्या क्रियेस निक्षेपण असे म्हणतात. नदीच्या वहन व निक्षेपण कार्यामुळे खालील प्रमुख भूरूपांची निर्मिती होते. ते बघूया भूरूप आपण. नागमोडी वळणे व नालाकृती सरोवरे बघूया. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण यावर आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला आहे. नदीत ज्यावेळी गाळाचे प्रमाण खूप वाढते त्यावेळी तिला सर्व गाळ वाहून नेता येत नाही. छोट्याशा उंचवटाने किंवा अडथळ्यामुळे तिच्या प्रवाहाची दिशा बदलते. अशा वेळी ज्या बाजूने नदी वळली असेल त्या बाजूच्या काठावर खणन होते तर त्या समोरील काठावर निक्षेपण होते. अशा रीतीने ज्या ज्या ठिकाणी प्रवाह दिशा बदलते तेथे तेथे बाहेरील काठावर खणन व आतील काठावर निक्षेपण होत जाते. अशा वारंवार होणाऱ्या क्रियेमुळे नदी प्रवाहास नागमोडी आकार प्राप्त होतो. ही नागमोडी वळणे अतिशय तीव्र झाल्यास दोन वळणांचा भाग खूप जवळ येतो. पुढाच्या काळात पाण्याचा जोर वाढतो व नदी प्रवाह वळणातून न वाहता सरळ दिशेत वाहतो. तुटलेल्या भागातून नालाकृती सरोवराची निर्मिती होते. बघा कुंभगर्ता. या ठिकाणी बघा कुंभगर्ता दिला आहे. नदीचा हा तळ आहे. या तळामधून एखादी खडक किंवा दगड बाहेर निघाला आणि त्यामध्ये ह्या रिकामी जागा राहिली. याला कुंभगर्ता म्हणतात. ह्या गड्ड्याला कुंभगर्ता म्हणतात. हे लक्षात राहू दे. आपल्याला यावर सुद्धा विचारलं आहे आयोगाने की कुंभगर्ता कशा संदर्भात आहे नदी संदर्भात आहे. समोर बघूया. या ठिकाणी बघा आकृती 9.5 पहा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात गंगा व तिच्या उपनद्यांनी अशी असंख्य नालाकृती सरोवरे निर्माण केली आहे. आसाम राज्यातही ब्रह्मपुत्रा नदीमुळे अशी अनेक सरोवरे निर्माण झाली आहे. ही आकृती बघा. यामध्ये नागमोडी वळणे व नालाकृती सरोवरे दिली आहे. ही आकृती बघा. यामध्ये ही नदी दाखवली आहे. या भागाला खणन होते. इथे दिला आहे बघा. ख म्हणजे खणन, नि म्हणजे निक्षेपण. निक्षेपण म्हणजे काय तर जमा होणे. या आकृतीमध्ये या बाजूला खणन होते आणि आतमधल्या बाजूला निक्षेपण होते. हे आकार कशामुळे होतो तर नदीमध्ये गाळाचे प्रमाण वाढल्यामुळे सर्व गाळ नदी वाहून नेऊ शकत नाही. त्यामुळे हा आकार निर्माण होते. आणि एखाद्या वेळेस खूप जास्त पूर आला तर त्यामुळे हे नदी सरळ वाहू लागते आणि हा भाग इथून तुटला जातो आणि अशा प्रकारचे सरोवर बनते. त्याला नालाकृती सरोवर असे म्हणतात. समोर बघूया. या ठिकाणी बघा पूर तट व पूर मैदाने दिली आहे. ही आकृती बघा. हे नदीचे पात्र झाले. याला लागूनच पूर तट आहे दोन्ही बाजूला आणि पूर तट नंतर पूर मैदाने आहे. या ठिकाणी बघा पूर तट व पूर मैदाने बघूया. निक्षेपण क्रियेमुळे नदीच्या काठावर पूर मैदान व पूर तट तयार होतात. पुराच्या वेळी नदीतील बारीक गाळ काठावर दूरवर वाहून नेला जातो तर भरड गाळ काठावरच निक्षेपित केला जातो.
नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना गाड साचून पूर मैदान तयार होतात. काठालगत साचणाऱ्या भरड गाळामुळे तेथील उंची वाढत जाते व त्यामुळे नदी काठावर पात्राला समांतर असे तट तयार होतात. त्यांना पूरतट असे म्हणतात. आकृती 9.6 पहा. गंगा नदीच्या पूर क्षेत्रात असे पूरतट व पूर मैदाने तयार झाली आहे. त्रिभुज प्रदेश बघूया. नदी समुद्रास मिळताना तिच्या प्रवाहाला सागरी लाटांचा विरोध होतो. बघा, नदी समुद्रास मिळताना तिच्या प्रवाहाला सागरी लाटांचा विरोध होतो व नदीच्या मुखाशी तिचे वाहून आणलेल्या गाडाचे निक्षेपण होते. यामुळे नदी प्रवाहास अडथळा निर्माण होऊन प्रवाहाला फाटे फुटतात व नदी अनेक शाखांनी समुद्रास मिळते. या शाखांना वितरिका असे म्हणतात. अशा निक्षेपणामुळे तेथे गाडाचे त्रिकोणाकृती प्रदेश निर्माण होतात. त्यांना त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? आकृती 9.6 पहा. गंगा, गोदावरी, कावेरी अशा नद्यांच्या मुखाशी असे त्रिभुज प्रदेश निर्माण झाले आहे. वितरिका म्हणजे काय हे लक्षात राहू द्या. या ठिकाणाहून बघा, नदी समुद्रास मिळताना तिच्या प्रवाहाला सागरी लाटांचा विरोध होतो व नदीच्या मुखाशी तिचे वाहून आणलेल्या गाडाचे निक्षेपण होते. यामुळे नदी प्रवाहास अडथळा निर्माण होऊन प्रवाहाला फाटे फुटतात व नदी अनेक शाखांनी समुद्रास मिळते. या शाखांना वितरिका म्हणतात. हे वितरिका लक्षात राहू द्या. या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये बघा, समुद्राच्या लाटा नदीच्या प्रवाहाला विरोध करत आहे, त्यामुळे हा वितरिका निर्माण झाल्या आहे. बघा, या ठिकाणी त्रिभुज प्रदेश बघा, ह्या वितरिकाच्या मधामध्ये बेटे तयार झाली आहे. इथे दिला आहे बेटे आणि हे वितरिका. अपक्षरण कारके बघत आहोत आपण. अपक्षरण कारके म्हणजेच काय? तर खडकांची झीज होण्याची कारणे. या पाठात आपण 3 कारणे बघणार आहोत. एक नदी, एक हिम नदी आणि एक वारा. आपण नदी हे कारण बघितलं आहे. नदी 2 प्रकारे काही भूरूपे तयार करतात. एक अपक्षरण करून म्हणजे झीज करून, खडकांची झीज करून, आणि दुसरं वहन व निक्षेपण करून. निक्षेपण म्हणजे काय? तर जमा करून गाड वाहून आणणं आणि जमा करून काही भूरूपे तयार करतात. अपक्षरण क्रियांमुळे तयार झालेले भूरूपे बघूया. अपक्षरण क्रियेमुळे घळई निर्माण होते. व्ही आकाराची दरी, हे महत्त्वाचं लक्षात राहू द्या. कुंभ गर्त आणि वहन आणि निक्षेपणामुळे कोणते भूरूपे तयार होते? ते एक नागमोडी वडणे आणि दुसरं पूरतट आणि पूर मैदाने आणि तिसरं त्रिभुज प्रदेश. हे लक्षात राहू द्या की नदीमुळे हे भूरूपे घडून येतात. स्पेशली व्ही आकाराची दरी. आपल्याला हिम नदी व नदी या दोघांमधून मध्ये ऑप्शन दिलेलं राहते. व्ही आकार हे कशामुळे, हे कारण काय ते हे लक्षात राहू द्या. या ठिकाणी आपण थांबूया. हिम नदी हे कारण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील. थँक्यू.